हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला दिवस म्हणजे आहे नरक चतुर्दशी। तर या दिवशी सगळे सकाळी सकाळी उठतात आणि उठणं लावून आंघोळ करतात। तर मी पहिल्यांदा अमितची मळी काढली आणि त्यानंतर आंघोळीनंतर ह्या दोघांचे औक्षण करत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी बाबांचं औक्षण करत आहे आणि त्यानंतर मी अमितचं औक्षण करणार आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी असं म्हणतात की पहाटे आंघोळ करायला पाहिजे, कारण जर आपण लेट आंघोळ केलं तर आपण नरकात जातो। त्यामुळे आमच्या घरी सगळे लवकर उठून आंघोळ करतात आणि या दिवशी खूप प्रसन्न वाटतं। दिवे वगैरे लावून छान आपलं उठणं वगैरे लावून आपण मोती साबणाने स्पेशली आंघोळ करतो। तर आता मी अमितचं औक्षण करत आहे आणि अमितलाही खूप आवडतं औक्षण वगैरे करून घ्यायला आणि त्याला दिवाळीचा फराळ जास्त तर आवडतो। तर मी दोघांच्याही आवडीचा दिवाळीचा फराळ बनवलेला आहे आणि काही आम्ही बाहेरून पण घेतलेला आहे। तर ह्या औक्षणानंतर आम्ही फराळ करणार आहोत। अरे औक्षण झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून छान असा फराळ केला। तर आमच्याकडे फराळीसाठी सगळ्यांना तिखटच आवडतं, चकली चिवडा वगैरे। फराळ झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना फोन करून विश वगैरे केलं। तर इव्हिनिंगमध्ये मी रांगोळी काढत आहे, स्पेशली मी दिवाळीसाठी ही रांगोळी काढत आहे आणि सगळ्यांनाच ही रांगोळी खूप आवडली। जवळपास मला 1 ते 1.5 तास लागला ही रांगोळी कंप्लीट करायला। तर गाईज, आज आहे लक्ष्मीपूजन आणि आम्ही पूजेची अशी मांडणी केलेली आहे। लक्ष्मीपूजना दिवशी नैवेद्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक लागतो। तर मी दुपारीच पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला आहे। इथे उरलेली पूजेची मांडणी बाबा करत आहेत आणि मी दुर्वा निवडत आहे गणपती बाप्पांसाठी। तर आता समई वगैरे लावून आम्ही पूजेला सुरुवात करत आहोत। मोरया गणपती बाप्पा मोरया, सुख करता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर जय देव जय देव पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला घेतलं आणि आजचा स्वयंपाक खरंच खूप छान झाला होता।
चिकन आउटबॉल. कुठला बॉम्ब आहे? आउट बॉम्ब. आज जा तू, आज जा. एवढं लांब? हाय, तर गाईज आता पूजा झालेली आहे आणि सगळ्यांची जेवणं पण झालेली आहेत. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि सगळ्यांना खूप आवडला स्वयंपाक. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की कळवाल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.